ओके. वेलकम टू द सेकंड व्हिडिओ. आय होप आवाज वगैरे व्यवस्थित येतोय. सो आपण कुठे सोडलं होतं मागच्या वेळी? आपण सोडलं होतं इथे. आपण अटेन्शन इम्प्लिमेंट केलेलं आणि आपण म्हटलेलं की आता ह्याच्यात आपल्याला फक्त गोष्टी ॲड करायच्यात. तर सर्वात पहिली गोष्ट जी आपण ओपन सोडली होती आणि जी ॲक्च्युली या पेपरमध्ये पण नाही डिस्क्राईब केली आहे, अटेन्शन इज ऑल यू नीडमध्ये, ती आहे हे गेट एक्स म्हणजे एम्बेडिंग्स बेसिकली. आपण अज्युम केलं की हे वर्ड्सच टोकन्स आहेत या सेंटेन्सचे. सो सो बेसिकली आपण अज्युम केलं की जर हे सेंटेन्स असतं आपल्याकडे, या इंडिव्हिज्युअल स्ट्रिंग्स नसत्या, हे एक वाक्य असतं आपल्याकडे, हेलो दिस इज हॅरी कॉलिंग फ्रॉम हॉगवर्ट्स. तर आपण असं गृहीत धरलं, अज्युम केलं की त्याचे शब्द जे आहेत त्या वाक्याचे ते इंडिव्हिज्युअल टोकन्स आहेत. ते हां, ते इंडिव्हिज्युअल टोकन्स आहेत. पण ॲक्च्युअलमध्ये काय होतं, की हे सेंटेन्स एका मेथडनी टोकन्समध्ये डिवाइड होतं आणि मग त्या टोकन्सना असं नाही की हे रँडमली एक मॅट्रिक्स बनतो. एक एम्बेडिंगचा मॅट्रिक्स असतो ज्याच्याने त्या वेक्टर्स ज्याच्याने त्या टोकन्सला आपण एम्बेडिंगमध्ये कन्वर्ट करतो. तर आता आपण आधी हे फिक्स करणार आहोत. हे रँडम जे आपण अज्युम करतोय आणि वर्ड्स जे आपण अज्युम करतोय त्याला आपण फिक्स करणार आहे आणि त्या मेथडचं नाव आहे BPE. तर मी त्याच नावाने एक फाईल बनवतो, BPE.py. तर आधी आपण हे बंद करूया, सजेशन्स स्नूज करूया फॉर ॲन आवर प्रॉबब्ली. बाईट पेअर एन्कोडिंग्स हे त्या काय झालं, बाईट पेअर एन्कोडिंग्स हे त्या मेथडचं नाव आहे, त्या अल्गोरिदमचं नाव आहे. ओके. आणि अजून एक गोष्ट काय केली आहे मी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्लोबली इन्स्टॉल केल्या होत्या काही लायब्ररीज, जे रेकमेंडेड नाही आहे, जी चांगली गोष्ट नाही आहे. म्हणून मी ही VENV हे एन्व्हायरमेंट बनवलं आहे आणि त्या एन्व्हायरमेंटमध्येच हे आहे आणि मी हे एक्सपांड करतो. मागच्या वेळी व्हिडिओमध्ये दिसलेलं मला की हे कट होतं आहे इकडे. एकदा मला चेक करू दे की दिसतं आहे का व्यवस्थित. येस, आय थिंक दिसतं आहे. ओके, दिस इज गुड इनफ. आता आय गेस तुम्हाला टर्मिनलचं आउटपुट पूर्ण दिसेल. आणि वेट, पूर्ण स्क्रीन शेअर होती आहे का? ओके, ह्याला मग मोठं करूया. राखी. हां, आता परत हे एक्सटेंड करावं लागेल. ओके, आय होप आता व्यवस्थित दिसतंय सगळं. ठीक आहे. हां, तर बाईट पेअर एन्कोडिंग करणार आहे. तर पहिले मी काय म्हटलं, VENV हे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट बनवलं आहे आपण आणि अजून एक गोष्ट मी केली आहे, 2 इन्स्टॉल केले डेटा सेट्स. हे ओपनली अवेलेबल गोष्टी आहेत. रॉगेट्स थेसॉरस हा गुटनबर्गवरनं म्हणजे डाउनलोड केला आहे आणि कंप्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद हे मी विकिपीडिया म्हणजे विकी सोर्स जे आहे त्याच्यावरनं डाउनलोड केलं आहे. तर आणि हे जस्ट प्लेन टेक्स्ट फाईल्स आहेत, राईट. दिस इज नथिंग डिफरंट. त्यांचे जे काही ट्रान्स्क्रिप्ट्स असतील त्यांच्या स्पीचचे किंवा त्यांचे रिटर्न वर्क्स असतील ते सगळं आहे. आणि हे थेसॉरस आहे म्हणजे बेसिकली एक्सप्लेनेशन आहेत काही गोष्टींचे. हे आय एम अज्युमिंग हेल्पफुल असेल इंग्लिशचं मीनिंग वगैरे कळण्यासाठी. सो म्हणून मी ते इन्क्लूड करतो. ॲक्च्युली गरज आहे का नाही मला आयडिया नाही आहे. आधी मी फक्त हे डॉक्युमेंट यूज करणार होतो. बट देन मला वाटलं की हे रेस्ट्रिक्ट होऊन जाईल फक्त या कॉन्टेक्स्टशी, म्हणजे स्वामी विवेकानंद आणि त्यांचे
त्यांचं वर्क ह्याच्याशी लिमिटेड होऊन जाईल म्हणून मी ते एक्सपांड केलं टू दिस ऑल्सो थेसॉरस सो दॅट थोडं एक इंग्लिश लँग्वेजचं अंडरस्टँडिंग येईल त्याच्यामध्ये. दॅट्स वॉट आय एम होपिंग. दॅट्स वॉट आय एम होपिंग. हां, बरोबर आहे. दॅट्स वॉट आय एम होपिंग. हां, सॉरी. सो दॅट्स वॉट आय एम होपिंग. तर आता या दोन्ही डेटावर आपल्याला बी-पी इम्प्लिमेंट करायचं आहे. तर हे मी का दाखवलं तुम्हाला? बिकॉज बी-पी इंडिपेंडेंटली नाही काम करत. इट वर्क्स ऑन सम डेटा, राईट? सो त्या डेटावरनं आपण एक व्होकॅब्युलरी बनवणार आहे आणि मग करणार आहे. तर मी आधी व्हेरी क्विकली तुम्हाला स्टेप्स सांगतो काय काय असतात ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये स्टेप्स असतात की पहिले किंवा आपण बिल्डच करायला लागूया. तुम्हाला मी बिल्ड करता करता एक्सप्लेन करेन. तर पहिली स्टेप आहे आपल्याला व्होकॅब्युलरी बिल्ड करायची आहे विथ सम डेटा सेट और डेटा फाईल म्हणूया आपण इथे. आधी ही ओपन करूया डेटा फाईल. तर डेटा फाईल कॉमा आर ॲज फाईल रीड करतो आहे आपण ही फाईल आणि त्याला एक नाव देतो आहे की फाईल. एफ म्हणू शकतो, काही पण म्हणू शकतो आपण, ह्याला काही लिमिट नाही आहे. फाईल डॉट रीड असलं पाहिजे. हे बेसिकली त्या फाईलचं सगळं कंटेंट या कंटेंट व्हेरिएबलमध्ये आणेल आणि आय थिंक दॅट्स इट. ह्याचा टाईप आपण प्रिंट करूया. टाईप स्ट्रिंग असला पाहिजे ह्याचा, बट तरी कन्फर्म करायला हे करूया आणि प्रिंट करूया कंटेंटचे पहिले लेट्स से 100 कॅरेक्टर्स. ठीक आहे. मी नेहमी विसरतो इथे कॅच नसतं, एक्सेप्ट असतं. माय होल लाईफ आय बीन कोडिंग इन पायथन, पण तरी पण मी ट्राय कॅचच लिहायला जातो नेहमी. काहीतरी एक जेनेरिक एरर असतं. असर्शन रनटाइम सिस्टम एरर, सिंटॅक्स एरर. ओ आय थिंक एक्सेप्शनच असतं नुसतं. या त्याचा ट्रेस नाही आपण प्रिंट करणार आहे, फक्त हे प्रिंट करणार आहे. इनपुट फाईल पाथ सेट करूया एक. आपण बी पी मध्ये आहोत, इथनं डेटाच्या आत इथे जायचं आहे. ओके.
फाईल कॉपी करून ते ठेवूया. vocabulary put file. Okay, let's test this. Class string, so type बरोबर आहे. एक्सेप्शन प्रिंट नाही झालं व्यवस्थित. जनरलच पाहिजे मला आत्तासाठी. अरे नुसतं ई का प्रिंट होत आहे? काय होतंय नक्की? नुसतं कंटेंट प्रिंट करून बघूया काय येतंय. ठीक आहे, कंटेंट व्यवस्थित आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? अरे अच्छा, 10th कॅरेक्टर देत आहे ते. अरे काय करतंय. ठीक आहे. सो ते ई एक्सेप्शनचं ई नव्हतं ऑब्वियसली, बिकॉज नाहीतर हे पण प्रिंट झालं असतं. कंटेंट 0 to 100 प्रिंट करूया. राईट, दॅट्स गुड इनफ. हो ओके, आय थिंक आपल्याला ह्या एक्स्ट्रा स्पेसेस ज्या आहेत त्या सगळ्या काढाव्या लागणार आहेत, क्लीन करावं लागणार आहे. ठीक आहे. आणि हे मी ट्राय एक्सेप्टच्या बाहेर पण ॲक्सेस करू शकतो आहे ना, हे एकदा चेक करूया फक्त. आणि मग त्याला आपण क्लीन करायला लागूया. ठीक आहे, करू शकतो आहे. सो हा ट्राय एक्सेप्ट ब्लॉक फक्त काय करतोय, रीड करतोय त्या फाईलला, दॅट्स इट. आता आपण करूया क्लीन द फाईल, रिमूव्ह एक्स्ट्रा स्पेसेस फ्रॉम ईच लाईन. या स्पेसेस रिमूव्ह करायच्यात ना आपल्याला. स्पेस कॅरेक्टर जे आहे त्याचा ॲस्की शोधून त्या जर कॉन्झिक्युटिव्हली असतील तर त्या काढायच्यात, किंवा ॲस्कीची गरज नाही. स्पेस जर कॉन्झिक्युटिव्हली असेल अवेलेबल नाही, किंवा जर एका लाईनवर फक्त स्पेसच असेल तर ते काढून टाकूया, किंवा दर लाईनमध्ये स्ट्रिप करूया आधीचं आणि नंतरचं. सो हे पण एक होईल. नंतर किंवा आत्ता काही करण्याची गरज नाही आहे, टोकन्स बनवताना आपण या स्पेसेसना हँडल करू. ठीक आहे, आत्ता क्लीन करण्याची गरज नाही आहे. आपण डायरेक्ट टोकनायझेशन स्टार्ट करूया, त्याची प्रोसेस स्टार्ट करूया. आता आधी काय करायचं आहे आपल्याला,
या कंटेंटला पूर्ण फाईलमध्येच आहे का रीड ॲज कॅरेक्टर्स? नाही आहे. ओके. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण हे कंटेंट कार्स इज इक्वल टू स्ट्रिंग टू कार पण असलं पाहिजे काहीतरी. कंटेंट डॉट encode ends with expand find format join lower I don't think काही आहे. मी एकदा पटकन चेक करतोय काही फंक्शन आहे का. अच्छा, I can just do a list and that will convert it into a list of characters. That's nice. It's nice. Complete works of this, and then I have tab new line आणि new line exported from wiki and all this, right? Okay. What we can do is, जिथे मल्टिपल टॅब्स असतील तिथे एकच टॅब यूज करूया. सो कोणते कोणते कॅरेक्टर्स स्पेशल कॅरेक्टर्स आहेत ते बघूया. किंवा आधी काय करूया, ह्या सगळ्या हे आपण सगळ्या कंटेंटवर केलं ना. ओके, आता त्याचा सेट घेऊन बघूया सो दॅट आपल्याला हे मिळतील, काय मिळतील, युनिक कॅरेक्टर्स मिळतील सगळे. सो प्रिंट करूया सेट ऑफ कंटेंट कॅर्स. किती मोठा येतोय बघूया. त्याचीच लेंथ पण करूया प्रिंट. सो त्या सेटची लेंथ प्रिंट काढून टाकूयात ना. त्या सेटची लेंथ आणि मग कंटेंट हे दोन्ही प्रिंट करूया आणि मग त्याला हे करत जाऊ आपण. 95 आहे लेंथ. ओके, फक्त 95 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता त्याला ऑर्डर कसं करूया, सॉर्ट करूया. सॉर्टेड ठीक आहे. इथून ॲक्च्युअल आपले लेटर्स आणि हे चालू होतं आहे. कॉमा, पंक्च्युएशन हे सगळं आय गेस इम्पॉर्टंट आहे. नंबर्स आहेत. त्याच्या आधी फक्त एक स्लॅश आहे. ओके, फक्त स्लॅश तर डझंट स्टँड फॉर एनिथिंग. डॅश स्टार ब्रॅकेट. ओके, हेच 3 कॅरेक्टर्स जे आहेत जे आपल्याला क्लीन करायचे आहेत. ठीक आहे, हे आपण इथे घेऊयात.
तर हे जेव्हा स्पेसचं कसं करूया? आय गेस स्पेसला नको टच करूया आपण. फक्त न्यू लाईन आणि ह्यालाच टच करूया. जर हे कंटिन्युअसली मोर दॅन 1 येत असतील तर त्यांना सगळ्यांना रिप्लेस करा विथ 1. ओके. So there's a very efficient way of doing this. RE जे मॉड्यूल आहे रेग्युलर एक्सप्रेशन्स त्याच्याने हे इझिली करता येईल इवन बिफोर वी कन्वर्ट इन टू दिस. ओके. तर लेट्स इम्पोर्ट RE आणि clean cont, or even I don't think we need so many variables. Content is equal to RE dot sub पॅटर्न लागतो आणि रिप्लेस पॅटर्न लागतो. राईट. तर अच्छा, सब इज टू सबस्टिट्यूट आय गेस. मध्ये बरंच काय काय ना. या त्यातलं आपल्याला सब हवं आहे जे काय करतं रिटर्न द स्ट्रिंग रिप्लेसिंग द लेफ्ट मोस्ट ऑफ द पॅटर्न रिप्लेसिंग द या बेसिकली रिप्लेस फंक्शनचं काम करतं हे, नथिंग एल्स. तर व्हॉट डू यू वॉन्ट टू डू, हा जो पॅटर्न आहे /t प्लस बेसिकली दिस मीन्स मल्टिपल ऑफ /t, त्याला रिप्लेस कर विथ जस्ट /t. In what? In content. Okay. And then बिफोर दिस आपण हे करूया. आता आपल्याला मल्टिपल जे इथे आलं होतं ना, मल्टिपल /n मल्टिपल /t हे नाही यायला पाहिजेत. आधी टॅबनी हे करूया. सो /t काय आहे? टॅब. जेव्हा आपण कीबोर्डवर टॅब प्रेस करतो, टॅब बटन प्रेस करतो, तेव्हा हे कॅरेक्टर येतं. दिसायला आपल्याला जेव्हा ते प्रिंट होतं, जेव्हा वेबसाईटवर किंवा PDF मध्ये किंवा वेरेवर जेव्हा प्रिंट करून ते डिस्प्ले होतं तेव्हा इट्स जस्ट व्हाईट स्पेस. पण जेव्हा कम्प्युटर त्याला प्रोसेस करतो तेव्हा ते हे कॅरेक्टर असतं. म्हणून जेव्हा आपण लिस्ट ऑफ दॅट केला तेव्हा आपल्याकडे मल्टिपल स्पेस नाही आले, बट हे टॅब कॅरेक्टर्स आले. ठीक आहे. तर ते आपण काढून टाकूया सगळे. सगळे नाही, म्हणजे जिथे मल्टिपल आहेत तिकडे त्याला एक एक करूया. ओके. ओके. तर हे झालं टॅबसाठी. टॅबसाठी टेस्ट करूया आधी. सी जिथे मल्टिपल येत होते आधी तिथे आता एकच आहे. आधी असे येत होते ना इथे. स्वामींच्या आधी 1 2 3 4 5 येत होते.
आता स्वामींच्या आधी जस्ट एक येत आहे. सो इट वर्क्स. सेम गोष्ट आपण न्यू लाईन कॅरेक्टरसाठी करूया. ठीक आहे. एक न्यू लाईन, एक टॅब. ठीक आहे. दिस इज फाईन. आय गेस दिस इज फाईन. तर क्लिनिंगसाठी एवढं बास आहे. आय डोंट थिंक एनिथिंग एल्स इज रिक्वायर्ड. आता ठीक आहे. एक्स्ट्रा व्हाईट स्पेस काढली. आपण फाईल वाचली आहे, त्यातली एक्स्ट्रा व्हाईट स्पेस काढली आहे. अजून आपण बी पी स्टार्ट पण नाही केलेलं आहे. आत्ताशी आपण फाईलमधनं टेक्स्ट रीड केलं आहे आणि त्याला क्लीन केलं आहे. आता आय थिंक आता फायनली आपण बी पी स्टार्ट करतो आहे. तर बी पीसाठी काय आहे, आपल्याकडे एक टोकन्सची लिस्ट आहे. ठीक आहे. त्या लिस्टमध्ये आपण अपेंड करत जाणार आहे, जसं जसं आपल्याला ह्यातनं टोकन्स मिळतील. ओके. आता ते टोकन्स फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर आता इथे सी ओ आहे है ना. तर सी ओची फ्रिक्वेन्सी शोधायची आपल्याला. सी ओ किती वेळा आलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग नंतर ओ एम किती वेळा आलं आहे. मग नंतर एम पी किती वेळा आलं आहे. तर हे सगळे आपण एक एक करत चेक करत जाणार आहे त्यांची फ्रिक्वेन्सी. आणि एक अशी आपल्याकडे एक असा मॅप बनणार आहे आपल्याकडे. आणि तो मॅप तयार झाल्यावर त्यातनं आपण बघणार आहे की कशाची फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त आहे. राईट. सो आणि ती जी हायेस्ट फ्रिक्वेन्सीवालं टोकन असतील ते आपण इकडे ॲड करणार आहेत. राईट. टोकन्स लिस्टमध्ये आपण हायेस्ट फ्रिक्वेन्सी एलिमेंट्स ॲड करत जाणार आहोत आणि मग त्या ह्याला रिप्लेस करणार आहोत त्या टोकनने. सो बेसिकली जर समजा सी ओ हे हायेस्ट फ्रिक्वेन्सीवाले पेअर बनली आपल्याकडे, तर एकतर आपण सी ओला कॉन्कॅटनेट करून म्हणजे त्यांना जोडून जो एक वर्ड बनतो आहे सी ओ हा हा आधी टोकन्स लिस्टला ॲड करणार आणि त्या आपल्या ह्या लिस्टमध्ये कंटेंट कॅरेक्टर्सच्या लिस्टमध्ये त्या पेअरला रिप्लेस करणार विथ सी ओ. म्हणजे आत्ता सी आणि ओ हे जे वेगवेगळे आहेत त्यांना रिप्लेस करणार सी ओनी. आणि असं आपण करत राहणार करत राहणार करत राहणार अनलेस अँड अनटिल आपलं जे वोकॅब्युलरी आहे ती छोटी नाही होत. ओके. सो आत्ता वोकॅब्युलरी आपली किती आहे, 95. जर आपण प्रत्येक कॅरेक्टरला एक टोकन अज्युम केलं तर वोकॅब्युलरी आत्ता आहे 95 एवढी. बरोबर. पण ही खूप छोटी आहे आणि या वोकॅब्युलरीनी रिलेशन्स नाही बनत आहेत. वर्ड्स किंवा पॅटर्न्स नाही बनत आहेत. सो बेसिकली समजा आय एन जी हा एक पॅटर्न आहे है ना. तर हे एक टोकन बनू शकतं आणि मग हा पॅटर्न प्रत्येक वर्डला ॲड करून तो फॉर्म चेंज होऊ शकतो त्याचा. सो हे पॅटर्न्स आपल्याला कॅच करायचे आहेत आणि असे टोकन्स बनवायचे आहेत. फक्त लेटर्स नॉट अ गुड वोकॅब्युलरी. फक्त वर्ड्स असतील तर ते पण 2 वर्ड्स इंडिपेंडंट होऊन जातील. सो हॅपनिंग आणि वॉटरिंग हे 2 जर इंडिपेंडंट टोकन्स असतील तर त्यांच्यामध्ये हे जे रिलेशन आहे आय एन जीवालं ते मिस होतं आहे. सो इट्स बेटर की हॅपनिंगला आपण हॅपन आणि इंग असं घेऊ आणि वॉटरला आपण वॉटर आणि इंग असं घेऊ. दिस इज द म्हणजे ह्युमन रिडेबल टर्म्समध्ये मी सांगतो आहे हे असं. आणि मशीन रिडेबल टर्म्समध्ये मे बी ह्याचे पण अजून स्मॉलर पार्ट्स होतील. वॉ प्लस टर प्लस इंग असं होऊ शकतं. इथे हॅप प्लस पेन प्लस इंग असं होऊ शकतं किंवा हॅप प्लस ई एन प्लस इंग असं होऊ शकतं. काही पण म्हणजे मशीन रिडेबल टर्म्समध्ये वी डोंट नो त्याचं
एक्झॅक्ट कसं होईल, बट एक एक्सप्लेनेशन म्हणून किंवा एक थॉट एक्सपेरिमेंट म्हणून दिस इज गुड, की इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग हॅपनिंग ॲज वन टोकन, इट्स बेटर टू हॅव हॅपन आणि इंग हे दोन सेपरेट, आणि हे आपल्याला बनवायचे आहेत. सो इंडिव्हिज्युअल लेटर्स नॉट गुड, ऑल वर्ड्स नॉट गुड, याच्यामधला एक बॅलन्स आपल्याला साधायचा आहे. सो इंडिव्हिज्युअल लेटर्स समजा 95 आहेत आणि ऑल वर्ड्स समजा वॉटेवर 1,000,000 आहेत, तर त्याच्यामध्ये कुठेतरी आपले टोकन्स येणार. बिकॉज जेव्हा इंग एक टोकन बनला आहे आणि हॅपन एक टोकन बनला आहे आणि वॉटर आणि इंग एक बनला आहे, तर ह्यांचं टोटल किती आहे? 3 टोकन्स. वेरॅज आधीच्या केसमध्ये कसं होतं, हॅपन एक वेगळं टोकन होतं, वॉटर एक वेगळं टोकन होतं, हॅपनिंग एक वेगळं टोकन होतं, वॉटरिंग एक वेगळं टोकन होतं. सो ते होते 4. सो 4चे आता 3 झालेत. असेच एफिशियन्सी ॲड होत जाणार. सो ह्याच्यामधला एक काहीतरी नंबर येईल. लेट्स अज्युम करूया 10K, 10,000. ठीक आहे. तर एक रूल असा असू शकतो, स्टॉप वेन vocabulary size is 10K. ठीक आहे. हा एक रूल असू शकतो. अजून एक रूल काय असू शकतो, ही प्रोसेस केव्हा थांबवायची आहे त्याच्यासाठी. दुसरा रूल असा असू शकतो की द फ्रीक्वेन्सी ऑफ पेअर्स इज टू लो. म्हणजे आता प्रत्येक पेअर जी आहे, CO, MP, ही प्रत्येक पेअर जर एक एक वेळा येते, तर मग त्या सगळ्यांनाच टोकन बनवणं डझंट मेक सेन्स, राईट? आणि त्याच्यानंतर किंवा म्हणजे त्याच्यामधनं सिलेक्ट करणं इज नॉट व्हेरी इझी. सो त्यावेळेला आपण स्टॉप करणार आहे. सो हे 2 रूल्स आपण अप्लाय करू शकतो टू स्टॉप द BP अल्गोरिदम. ठीक आहे. यांना मी कमेंट करून ठेवतो इथे, सो दॅट वी हॅव इट. ओके. आता लेट्स स्टार्ट बिल्डिंग इट. तर आपल्याकडे एक बाईट पेअर मॅप असला पाहिजे. पेअर मॅप असला पाहिजे. मॅप इज जस्ट अ डिक्शनरी. त्या पेअर मॅपमध्ये आपण ॲड करत जाणार आहे. फॉर कॅर इन कंटेंट कार्स एंडपर्यंत नाही जायचं आहे आपल्याला, त्याच्या पुढे पण एक असला पाहिजे. लेंथ ऑफ कार्स रेंज ऑफ लेंथ ऑफ कार्स, जेवढी लेंथ आहे तर त्याची रेंज येईल 0 टू दॅट लेंथ. त्या लेंथमध्ये -1 करायचं आहे आपल्याला, त्या रेंजमधनं -1 करायचं आहे आपल्याला. तेवढ्या रेंजसाठी आपल्याला जात राहायचं आहे फॉर इंडेक्स आय. ठीक आहे. आधी असं लिहूया लूप, समजायला इझी आहे, मग त्याला आपण ऑप्टिमाइज करू नंतर. सो या रेंजमध्ये जर ओके, सो हे जाईल फ्रॉम दिस टू, समजा हे एवढीच आहे आपली लिस्ट, तर इथपर्यंत जाईल. आता आपल्याला घ्यायचं आहे तो इंडेक्स आणि त्याच्या पुढचा इंडेक्स, राईट? इंडेक्स आय आणि I+1 हे आपल्याला घ्यायचे आहेत. आणि ती पेअर मॅपमध्ये आहे का बघायचं आहे. ती पेअर आहे का नाही बघण्यासाठी इज इट बेटर टू कॉन्कॅटनेट आणि कम्पेअर, का पेअरच ठेवून इझी जाईल? आय गेस कॉन्कॅटनेट करून करूया. चल, कंटेंट कॅर्स
चा I प्लस कंटेंट कार्स चा I प्लस 1 2 कॅरेक्टर्स आपण अपेंड केलेत बेसिकली, म्हणजे सी आणि ओला जोडून CO बनवले को. सो को कॅन बी अ टोकन, राईट? बिकॉज आपण म्हणतो को ऑपरेट, को 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 CEO किंवा को ऑर्गनायझर, राईट? को फाउंडर. तर को कॅन बी म्हणजे हे ॲक्च्युली एक चांगलं टोकन असू शकतं. सो लेट्स सी इफ दॅट शोज अप जेव्हा आपण ही प्रोसेस करतो. तर पेअर इज दिस. इफ पेअर if pair in pair map then pair map चं जे पेअर आहे त्याची जी व्हॅल्यू आहे त्याला 1ने ॲड करा. काय नाही करत आहे आपण, जस्ट काउंट करतो आहे. सो समजा पेअर मॅपमध्ये CO ऑलरेडी असतं आणि त्याची व्हॅल्यू 1 असती, तर आपण त्याची व्हॅल्यू समजा 0 असती, तर इथे मिळालं आपल्याला. सो आपण ह्या व्हॅल्यूला 1 करतो आहे. दॅट्स इट. दॅट्स वॉट वी आर सेईंग या कोडमध्ये. नथिंग फॅन्सी. आणि इफ नॉट तर ॲड करा. सो पेअर मॅप पेअर इज इक्वल टू 0. आणि आता इनिशियली जेव्हा को त्या ह्याच्यात नाही आहे, विल ॲड दॅट पेअर अँड से दॅट इट्स 0. ओके. तर दिस इज वॉट वी आर डुईंग. रीट को कर. एकदा हे रन करून बघूया फक्त किती वेळ लागतोय ते. आत्ता आपण फक्त एकदा लूप केलं आहे हे, राईट? फक्त एकदा पेअर मॅपवर लूप करतो आहे आपण हे. अँड लेट्स सी पेअर मॅपची लेंथ काय येते. आणि मॅक्सिमम काय येतं. ओ, मॅक्सिमम शोधायला खूप कठीण जाईल याच्याने. डिक्शनरीमधनं मॅक्सिमम शोधणं इज व्हेरी इनएफिशियंट. ओ आय सी. हां, त्याला आपण आधी डॉट व्हॅल्यूज करून त्याच्या व्हॅल्यूज घेऊ शकतो आणि त्याचा मॅक्स करू शकतो आणि मग त्याचं या ओके. सो पेअर मॅपची लेंथ प्रिंट करूया आणि पेअर मॅप डॉट व्हॅल्यूजचं मॅक्स. मॅक्सिमम फ्रिक्वेन्सीवाला काय येतं आहे बघूया. आणि मग देअर इज अ बेटर वे टू डू की आणि व्हॅल्यू दोन्ही. सो ह्याच्यातनं आपल्याला फक्त व्हॅल्यू मिळेल, राईट? काय व्हॉट इज द हायेस्ट फ्रिक्वेन्सी. जर आपल्याला हवं आहे की कोणती की आहे, म्हणजे कोणती ती पेअर आहे ज्याच्यासाठी हायेस्ट फ्रिक्वेन्सी आली आहे, तर देअर इज अ बेटर वे टू डू इट. max key is this.
आणि मॅक्स व्हॅल्यू इज दिस बिकॉज कीनी शोधणं इझी असतं. सो तेच मी बघत होतो की जर व्हॅल्यू आपल्याला मॅक्स मिळाली तर इंडेक्सिंग उलटं कसं करता येईल. आय नो दॅज अ वे, पण इट्स नॉट व्हेरी इंट्युटिव्ह. आणि कम्प्युटेशनली आय थिंक दिस इज इझियर बिकॉज तो इंडेक्स डिक्शनरीमध्ये तसाच बिल्ड होतो. साठी काय व्हॅल्यू आहे असा बिल्ड होतो. सो ठीक आहे. मॅक्स की आणि मॅक्स पेअर मिळालेले आहेत. लेट्स प्रिंट द मॅक्स की डायरेक्टली. मॅक्स की मॅक्स व्हॅल्यू. लेट्स सी. पेअर मॅपची लेंथ आहे 1814. हायेस्ट अरे ई आणि स्पेस, दॅट्स नॉट अ गुड टोकन. स्ट्रिप करायला पाहिजे का मग? किंवा हे करताना स्पेस काढायला पाहिजे का? आय डोंट नो हाऊ टू हँडल दिस. Either by treating them as regular characters and merging them into tokens, or by using special symbols like underscore word or dash to mark word boundaries, ensuring tokens retain context for different with methods like that. Making them just another element to merge. Mm, treat space as character. Mm, uh, tokenizers. The space before a word is part of a word. That is hello, how are you, puppeteer will be tokenized in hello, G how, ger, gu, puppet, ter. Cannot in spaces include in the words some special character. Digesting spaces, since the standard VP algorithm uses used spaces in its process. ठीक है. I think it's an efficiency thing. So it's an efficiency thing, so it's fine. It's fine. We'll just include spaces. That's fine. Um, so you see what's happening here. हे जे ई आणि स्पेस हे जे टोकन एक बनलंय ते येतंय, त्याची फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त येते. सो दिस विल गेट ॲडेड टू आर टोकन्स लिस्ट इकडे. ठीक आहे. आणि असं आपण ते टोकन्स ॲड करत जाणार.
आणि ह्याला रिप्लेस करत जाणार आणि देन विल सी की साईज कसा वाढत जातो आणि टोकन्स कसे बनत जातात. सो ओके, आय थिंक इट्स वर्किंग फाईन. आता ऑल वी नीड टू डू इज मॅक्स व्हॅल्यू जी आली आहे त्या मॅक्स व्हॅल्यूचे सगळे कीज शोधायचे आहेत आपल्याला, राईट? अगेन व्हॅल्यूनीच शोधावं लागणार आहे. Oh, there's a way to invert a there's no. There's no good efficient way to do it. खूप हॅकी वेज आहेत सगळे आणि ऑल ऑफ देम इन्वॉल्व पूर्ण डिक्शनरीवरनं लुकअप करणं. बट दॅट्स फाईन, डिक्शनरीचा साईज इज जस्ट 1814, so shouldn't be that problematic, I guess. सो मॅक्स व्हॅल्यू आपल्याला टार्गेट करायची आहे. ही मॅक्स व्हॅल्यू ज्या ज्या कीजसाठी असेल त्या कीज हव्यात आपल्याला. मॅक्स कीज लिस्ट कॉम्प्रेन्शन करूया. की फॉर की कॉमा वी इन पेअर मॅप डॉट आयटम्स. या आयटम्समध्ये की आणि व्हॅल्यू आहे. नाही, वेअर काय एसक्यूएल थोडी आहे. इफ v is max value आणि मॅक्स व्हॅल्यू मग आता अशी शोधण्याची गरज नाही आहे. वी कॅन जस्ट डू मॅक्स व्हॅल्यू इज इक्वल टू मॅक्स ऑफ पेअर मॅप डॉट व्हॅल्यूज, राईट? या प्रिंटला आत्तासाठी बाजूला ठेवूया. मॅक्स व्हॅल्यू आली, मॅक्स कीज आल्या. आणि प्रिंट करूया नॉट जे वरती केलं होतं ते, बट मॅक्स पेअर मॅप मॅक्स व्हॅल्यू आणि मॅक्स कीज. लेट्स सी इफ एनी अदर की हॅड दिस, है ना? काही फक्त एकच पेअर आहे जी टॉपला आली. ओ, दॅट्स द ओनली वन. ओके, एकदा पेअर मॅप प्रिंट करूनच बघूया.
कळेल तरी. टॉप काय काय आहेत ते. व्हॉट इज दिस? L.MT MB 0 झिरो का प्रिंट झिरो? झिरो कसं काय रे? झिरो करतोय का मी? 1 करायला पाहिजे. 1ने इनिशियलाइज करायला पाहिजे. हां, आता मेक सेन्स. ठीक आहे. 2 ब्ला ब्ला ब्ला. नाही, व्हॅल्यूज करूया ना. व्हॅल्यूज सॉर्टेड व्हॅल्यूज करूया. देर इज नो कॉम्पिटिशन. आय सी. सगळ्यात इनएफिशियंट वे आहे की आपण फक्त टॉप ॲड करू आणि हे प्रोसेस करत राहू. आणि सीइंग हाऊ फास्ट इट इज, आय थिंक दॅट्स फाईन फॉर नाव. बट वॉट आय एम थिंकिंग इज अ बेटर वे टू डू इट इज, हे जे आहे त्याला कन्वर्ट करायचं एका नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये, बेल कर्वमध्ये, आणि त्याच्या 95% इकडे जे असेल त्याला घ्यायचं. सो समथिंग लाईक दॅट. That would be a better way to add these embeddings, but that's fine. We can just start with फक्त adding the max. ठीक आहे. आता मॅक्स कीज जे आहेत तर ते आधी ॲड करायचे टोकन्स लिस्टला, राईट? बिकॉज ही होती आपली हायेस्ट फ्रिक्वेन्सी एलिमेंट्सची लिस्ट, राईट? सो tokens list is plus equals max keys. I think this works like I think it works, but we'll still see. Print tokens list म्हणजे what I meant by that is, असं नाही म्हणायला पाहिजे की this आणि मग नेक्स्ट एलिमेंट इज अ लिस्ट. असं होत असेल तर आपल्याला चेंज करावं लागेल कोड, बट नाही, ती करेक्टली ॲड होत आहे, सो दॅट्स फाईन. आता हा झाला एक पास. असे आपल्याला पासेस करत राहायचे आहेत वाईल मॅक्स इज लेट्स से लेस दॅन 100. तो ते आपण लिमिट ठेवलं तर काय होईल? नाही, त्याच्या आधी अजून एक गोष्ट करायची आहे. टोकन्स लिस्टमध्ये ॲड केलं दॅट्स फाईन, पण ते रिप्लेस पण करायचे आहेत कंटेंटमध्ये, राईट? कुठे गेली ती लिस्ट? आणि ह्याच्यावाली. हां. सो या लिस्टमध्ये ई स्पेस जे काही कॅरेक्टर्स असतील किंवा लाईक हिअर, त्याला आपल्याला रिप्लेस करायचे बाय जस्ट 1 ई स्पेस अशाने. तर लेट्स सी हाऊ दॅट वर्क्स.
बेसिकली आपण काय करतोय, ॲरेचा जो सब ॲरे आहे त्याला आपण रिप्लेस करतोय. त्याला आपण रिप्लेस करतोय विथ जस्ट वन एलिमेंट. आय थिंक आपल्याला कंटेंटवर करावं लागणार आहे रादर दॅन डुईंग इट ऑन दिस लिस्ट अँड देन परत त्याला लिस्टमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. बिकॉज जे हे रेजेक्स फंक्शन आहे ते स्ट्रिंग्सवर काम करतं बेटर. आय डोंट नो लिस्टवर कसं करता येईल. दॅट माइट बी अ प्रॉब्लेम. इट्स फाईन, आपण कंटेंटवर करूया. कंटेंट डॉट री डॉट सब content is equal to content bpe is equal to किंवा ठीक आहे, कंटेंट इज इक्वल टू कंटेंट डॉट काय करतोय, री डॉट सब सबस्टिट्यूट. जर हे असेल टोकन्स लिस्टमध्ये मॅक्स कीज ॲड करतोय ना, प्रत्येक मॅक्स कीसाठी आपल्याला करावं लागणार आहे. मॅक्स कीज का म्हणतोय मी ह्याला, टोकन्स म्हणूया ना. फॉर टोकन इन tokens for token and tokens are ह्याच्या आतमध्ये मी डायरेक्टली ॲड करू शकतो का व्हेरिएबल, पण दॅट विल बी टेकन ॲज अ वर्ड ना. तसं नको आहे मला. मला एफ स्ट्रिंग हवी आहे त्या टोकनची. आय डोंट नो इफ दिस वर्क्स. नाही, पण कंटेंटमध्ये रिप्लेस काय करणार आहे. कंटेंटमध्ये तसंच आहे, सबस्ट्रिंग तशीच आहे, ई स्पेस असंच येणार आहे कंटेंटमध्ये. तर आपण रिप्लेस काय करतो आहे, काहीच नाही करत आहे. तर रिप्लेस लिस्टमध्येच करावं लागणार आहे, या लिस्टमध्येच रिप्लेस करावं लागणार आहे. ओके ओके, दॅट्स फाईन, दॅट इज फाईन. मग आय गेस खूपच इनएफिशियंट ब्रूट फोर्स वेमध्ये करावं लागणार आहे. फॉर आय इन रेंज हेच सेम अगेन.
न्यू कंटेंट लिस्ट और कार्स. ओके, नावं आपण करू चेंज नंतर, आत्तासाठी फंक्शनॅलिटी बरोबर घेऊया. ओके, आता हां, इथेच मी म्हणत होतो ना की असं बरोबर आहे का कंटेंट पेअर्सचं बरोबर आहे, म्हणजे स्टोअर करताना ॲज अ सब ॲरे स्टोअर करूया का हे स्टोअर करूया. लेट्स सी, आपण जर ॲड करण्याच्या ऐवजी ह्याला ॲज अ सब ॲरे घेतलं. ठीक आहे, आय एम गेटिंग अहेड ऑफ माय सेल्फ. डज इट वर्क if we have it as a subarray? सेम नंबर्स यायला पाहिजेत ह्याच्यासारखे, हायेस्ट फ्रिक्वेन्सी एलिमेंट्स, आणि हे दीज वेर आर नंबर्स, हेच यायला पाहिजेत परत. ओके, ॲक्च्युली हे सगळं काढून टाकूया जे इम्पॉर्टंट नाही आहे ते. पेअर इज फाईन, पेअर मॅप व्हॅल्यूज हे सगळंच इट्स फाईन. टोकन्समध्ये कीच्या ऐवजी आपल्याला लिस्ट टू स्ट्रिंग करायचं आहे ना, के डॉट जॉईन आय थिंक, है ना. टर्मिनल कुठे आपलं, अच्छा नाही, स्ट्रिंग ब्लँक स्ट्रिंगवर जॉईन करायचं आहे मायला. हां, तर ठीक आहे, नॉट दिस बट ब्लँक स्ट्रिंगवर जॉईन की. बाकी सगळं व्यवस्थित तसंच राहणार आहे. ह्याला कमेंट करून टाकूया, ह्याला पण कमेंट करून टाकूया आत्तासाठी. व्हॉट डिड वी वॉन्ट टू प्रिंट, टोकन्स लिस्ट, नाही नॉट टोकन्स लिस्ट, लेंथ ऑफ पेअर मॅक्स, मॅक्स व्हॅल्यू, टोकन्स. ओके, अनहॅशेबल टाईप. हां, can keys of a dictionary I don't think so. ठीक आहे, नाही. So dictionary keys must be hashable, meaning they must have a hash value that remains constant throughout their lifetime. Since lists can be modified after creation, their hash value could change, which would break the integrity of the dictionary's internal lookup. Can keys of a dictionary be set in that case? Are set hashable? नो. ओके, हां, ते पण म्युटेबल आहेत. व्हॉट इज अन इम्युटेबल इम्प्लिमेंटेशन ऑफ अन ॲरे? ओ टपल, अरे टपल, हां, सो टपल असू शकतं ना.
टपल्स असू शकतात. ठीक आहे. सो फक्त ह्याला चेंज करायचं आहे या ब्रॅकेटमध्ये अँड दॅट्स आय थिंक वी आर गुड टू गो. आय होप सो. लेट्स गो. ठीक आहे. सो हे टपल्स आहेत आपले आणि हे टोकन्स बनत आहेत. एव्हरीथिंग इज गोईंग ॲज एक्सपेक्टेड. 1813 आणि 1814 हां, दिस वॉज बिफोर वी हॅड काहीतरी आपण केलं ना चेंज. इनिशियलाइज 0 करत होतो. इनिशियलाइज 1 केल्यावर ॲड होणार एक. सो वी आर गुड. नाही, इट्स द सेम नंबर ना. हां, वी आर गुड. ओके. सो आता पेअर मॅपमध्ये वी हॅव टपल्स. ते टपल्स आपल्याला यूज करायचे आहेत. एक मिनट हां. ठीक आहे. सो वी हॅव टपल्स आणि लेट्स गो बॅक टू चेंजिंग दिस फॉर टोकन अँड टोकन्स कंटेंट. हे तर इट डझंट मेक सेन्स बिकॉज कंटेंटमध्ये कायच रिप्लेस करणार आहे. रिप्लेस करायचं आहे त्या लिस्टमध्ये आपल्याला, है ना. अरे बंद हो. ऑलरेडी 1 तास झाला का? शिट. एक वोकॅबुलरी बनवू दे, मग आपण थांबवू हा व्हिडिओ. ओके. बरंच एवढासा कोड लिहायला 1 तास लागला आहे. बट ठीक आहे, हळूहळू आपण बिल्ड करतो आहे. असं नाही आहे की आपल्याला माहिती आहे हे काय आहे आणि आपण वी आर बिल्डिंग द अल्गोरिदम. दॅट्स फाईन. ठीक आहे. सो 0 to 1मध्ये जाणार आहे. 0 to एंडच्या आधीपर्यंत जाणार आहे. आणि मग आपल्याला बघायचं आहे की आणि तो जो टपल आहे तो आहे का आपल्या ह्याच्यामध्ये पेअर मॅपमध्ये. नाही, आपल्या टोकन्समध्ये ते टपल आहे का. असेल तर त्याला रिप्लेस करायचं आपल्याला, राईट. सो टोकन्स टोकन पेअर्स घेऊया इथे आपण, किंवा हे टोकन्स राहू देत. टोकन पेअर्स सिमिलर असणार आहे विदाउट दिस जॉइन, जस्ट के. दोज आर द टोकन पेअर्स. आणि मग फॉर टी पी इन टोकन पेअर्स, राईट. सो आपण यूज करणार आहे टोकन पेअर्स इकडे. नाही 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 नाही, दॅट टपल कॅन बी एनिथिंग. ते त्या टोकन पेअरमध्ये असलं तर रिप्लेस करायचं आहे ना. इफ हे सेम टपल जे आपण इथे घेतलेलं, ठीक आहे. सो इफ पेअर इज इन टोकन पेअर्स, जर ही पेअर टोकन पेअर्समध्ये असेल तर न्यू कंटेंट कॅर्स जे आहेत त्याच्यात अपेंड करायचं आहे आपल्याला दिस.
इथे पेअर. तर त्या पेअरचं जे स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन आहे ते आपल्याला अपेंड करायचं आहे. आणि आता पेअर मिळाली आहे त्या मॅपमध्ये, तर आपल्याला लिस्टमध्ये नेक्स्ट एलिमेंटवर नाही जायचं आहे. सो CO होतं, आपण आत्ता Cवर आहोत. CO ही पेअर मिळाली आपल्याला टोकन्समध्ये, तर आपण CO हे ॲड केलं आहे न्यू कंटेंट कॅरेक्टर्सला. आता लूपमध्ये नेक्स्ट प्लेसवर जाण्यासाठी आपल्याला ओवर नाही जायचं आहे, बिकॉज CO आपण ॲड केलं आहे ऑलरेडी. सो ते दोन्ही अकाउंट झालेत. सो आपल्याला ओला पण स्किप करून पुढे जायचं आहे. सो आपल्याला जायचं आहे एक पुढे. आत्ता आय आहे हे आय इक्वल्स I hope this works. Let's see. Yeah, let's see. आणि else new content cars dot append whatever I, not I, content carsच्या I इंडेक्सला जे एलिमेंट आहे ते एलिमेंट, नॉट द इंडेक्स इटसेल्फ. ठीक आहे. न्यू कंटेंट कार्स आपलं बनेल. तर आपण एकदा प्रिंट करूया न्यू कंटेंट कार्सचे पहिले 100. आणि ठीक आहे, हे आधी प्रिंट करूया. ओके. ई आणि स्पेस जिकडे होतं तिकडे ई स्पेस पण आलं आहे आणि स्पेस पण आलं आहे. नाही, इट्स नॉट वर्किंग. अजून ई स्पेस आहे का कुठे? हां, ई स्पेस पण आलं आहे आणि स्पेस पण आलं आहे. इट्स नॉट वर्किंग. आय प्लस इक्वल्स टू केलं तर मी जावासारखं इथे हे करतो आहे, पण आय डोंट थिंक इट वर्क्स लाईक दॅट. हां, ठीक आहे. कसं करता येईल? हे जर आपण नॉर्मल लूपिंग केलं विदाऊट युजिंग फॉर आय इन रेंज, असं विदाऊट युजिंग अ फॉर लूप, आपण जर वाईल लूप यूज केलं, आय इक्वल्स 0, ठीक आहे, वाईल आय इज लेस दॅन this content less than or equal to this. Okay, so just less than this should be fine. While I less than this, do this.
नॉर्मल असेल तर जस्ट i+1. पेअर जर असेल तर स्किप करायचं आहे म्हणून +2. आय होप दिस वर्क्स. लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. अच्छा. लेस दॅन -1. ठीक आहे. ठीक आहे. ई स्पेस आलं आहे आणि स्पेस गेली आहे. लेट्स गो. आता वोकॅबलरी काय आहे आपली? वोकॅबलरी इज जस्ट दिस tokens, which is just one आत्तासाठी. E-space. E-space is our vocabulary. That's the token list. टोकन लिस्टला आपण रिनेम करूया vocabulary. vocabulary. हां, ओके. तर हे तर एक झालं. दिस इज ऑल वन लूप. वन इटरेशन. ठीक आहे. आणि ह्या इटरेशनमध्ये हे लूप्स आहेत. याच्या सगळ्याच्या बाहेर एक लूप बसणार आहे. ओके. सो वोकॅबलरी बाहेर आहे, पेअर मॅप बाहेर आहे. while true हे जर करत राहिलो आपण तर ते चालतच राहील. सो while length of while length of vocabulary is less than, let's say, 5, do this. Keep doing this. Let's see काय होतंय. इव्हेंच्युअली मला बघायचं आहे वोकॅबलरी काय बनते आहे आणि प्रत्येक इटरेशनला मला हे करायचं आहे. इटरेशन प्रिंट करूया. एक मस्तपैकी एफ स्ट्रिंग लिहूया. इटरेशन ITR स्पेस दोनदा झालं काही. ओके. इटरेशन दिस vocabulary map length is this, max value is this, updated vocabulary is this. ठीक आहे. हे दर इटरेशनला प्रिंट होत राहील. लेट्स सी. ठीक आहे. 4 इटरेशन झाले. मॅप लेंथ इज हे आहे. मॅप लेंथ इज नॉट चेंजिंग. इंटरेस्टिंग. मॅप लेंथ काय आहे? पेअर मॅप
ओ, अच्छा. फक्त हेच ॲड होत चाललंय का? ओके. सो समथिंग इज नॉट राईट. मॅक्स व्हॅल्यू ही फक्त डबल झाली का? ओके, ठीक आहे. हां. न्यू कंटेंट कार्स नाही करत आहे आपण ना. आता कंटेंट कार्स शुड बिकम न्यू कंटेंट कार्स. Think now we should see the difference. E space T, E space T, E space T S space, E space T S space TH. TH हे किती मस्त एक टोकन बनून आलं आहे TH. आणि मॅप लेंथ पण वाढत चालली आहे. दॅट्स गुड. मॅक्स व्हॅल्यू पण वाढत चालली आहे. हाऊ इज दिस? द नंबर ऑफ टाइम्स TH appeared is this. Oh wow, ओके. सो जर कॅरेक्टर्स नाही असं कसं पॉसिबल आहे? पॉसिबल आहे आय गेस. का नाही पॉसिबल? डज इट मेक सेन्स की हे वाढत चाललं आहे? आय थॉट सुरुवातीचं जे ते मॅक्स असेल त्याच्यानंतर बिकॉज जर TH इकडे एवढ्या वेळा आलं आहे तर हे फर्स्ट गोमध्ये का नाही आलं एवढ्या वेळा? सो आय गेस वी आर मिसिंग समथिंग. मॅप पण क्लिअर करायला पाहिजे का आपल्याला? मॅप लेंथ जी वाढत चालली आहे ती. आय थिंक सो. मॅप लेंथ कमी होत जायला पाहिजे का? आय डोंट नो काय व्हायला पाहिजे. बट मॅक्स व्हॅल्यू तर नक्कीच वाढायला नाही पाहिजे. बिकॉज जर 1800 वेळा TH येतं आहे तर ते पहिल्या इटरेशनमध्येच यायला पाहिजे ना. बिकॉज इट्स नॉट की 2वरनं 3 बनतं आहे हे. इंडिपेंडेंटली THच येतं आहे ना एवढ्या वेळा. तर ते दिस इज नॉट राईट. वाढायला नाही पाहिजे मॅक्स व्हॅल्यू. आणि मॅक्स व्हॅल्यू काय पेअर मॅपमधली व्हॅल्यू आहे राईट. सो जेव्हा आपण हे परत करतो आहे लूपच्या आतमध्ये तेव्हा हा जो पेअर मॅप आहे तो चेंज व्हायला पाहिजे. दॅट्स राईट. पेअर मॅप चेंज व्हायला पाहिजे. सो वी शुड स्टार्ट विथ अ न्यू पेअर मॅप प्रत्येक स्टेपमध्ये. बिकॉज आपली लिस्टच चेंज झाली ना तर पेअर मॅप पण चेंज व्हायला पाहिजे. बरोबर. सी पेअर मॅपची साईज वाढेल कमी होईल आय डोंट नो कसं ते. बट मॅक्स व्हॅल्यू तरी कमी होते. सो दॅट्स नाईस. आणि आता इथे ऑर्डर पण चेंज झाली. आधीच TH आला आहे. सो दिस हे जेव्हा बाहेर होतं तेव्हा इट वॉज मेसिंग विथ द कोड. बट आता इट मेक सेन्स. ओके. बट नाव वी कॅन सी कशी ती वोकॅबलरी वाढत चालली आहे ते. आता लेट्स while length of vocabulary is less than let's say 50. लेट्स गो. हे बघा अँड आलंय,
इंग आलंय, री आलंय, ई स्पेस टी एच हे सगळे आहेतच. ॲन आणि डी स्पेस हे पण आहेतच. द आहे, ऑन आहे, एफ इज, एन, ऑर, ऑफ, अँड, इंग. सो हे अँड स्पेस जे आहे ते या दोनच्या कॉम्बिनेशनने बनलं आहे. सो आता बेटर पॅटर्न्स बनत चाललेत. आय गेस दिस इज नाईस, दिस इज नाईस. सो vocabulary size 50 झाला आहे at iteration 47 itself. So in one of these steps हे ॲड झालेलं असणार आहे. सम ऑफ इट ॲड झालेलं असणार आहे. बट आय डोंट थिंक these are enough to make all the words, right? मॅक्स व्हॅल्यू इज 720. ओके, मॅक्स व्हॅल्यू पण कमी होत गेली आहे बघा. वेअर डिड वी स्टार्ट? 9000 ना. 9000वरनं इट हॅज गॉन डाऊन टू 720. दॅट्स प्रेटी लो. सो वाईल मॅक्स दिस इज लेस देन 500 और दोन रूल्स होते ना आपले. वन रूल वॉज either stop when vocabulary size hits a number or when the frequency of pairs hits a number. So let's say it's less than 500 or first of all this should be one rule and the second rule is this, or max value ना काय होतं ते. Yeah, max value is less than some threshold. Let's say max value is less than 100, or let's keep it 500 and see किती ह्याला होतं आहे. कोणत्या इटरेशनला स्टॉप होतं आहे बघूया. 80, 90, 100, 120, 140, 150. अरे बापरे बापरे बापरे. Oh, interesting. What is this? That's not a good embedding, bro. I don't think this was a good filter. Iterable argument is empty. ओ, टोकन साईज पण एक हे आहे ना. हे काय पूर्ण लिस्टच प्रिंट झाली आहे. सगळंच प्रिंट झालं आहे का? दॅट्स इंटरेस्टिंग. बट मॅक्स व्हॅल्यू तर हे झाली ना इन दॅट केस. थांब, वोकॅब्युलरी 100 ठेवूया. मॅक्स व्हॅल्यू 600च्या खालती जाते का बघूया. ऐ थांब. काय
काहीतरी गडबड झाली आहे, बिकॉज हे प्रिंट होतच चाललंय. कोणत्या इटरेशनला थांबलंय? लेंथ ऑफ वोकॅबलरी पण प्रिंट करूया. आय डोंट थिंक पूर्ण वोकॅबलरी प्रिंट करण्याची गरज आहे. इतकं मस्त चालत होतं, काहीतरी गडबड झाली आहे. ह्याला आपण कमेंट करूया. इटरेशनवर जाऊया परत. ओके, 100 इटरेशन्स रन करूया. ओके, 100 iterations, vocabulary size is this. Max value obviously has hit below 500, that it should have stopped at around here itself. Okay, परत while loop change करूया. vocabulary बरोबर आहे ना? while length of vocabulary is less or max value is less than 500, stop. oh, greater than 500. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. vocabulary वाढली, सो vocabulary मिनिमम 100 यायला पाहिजे किंवा मॅक्स व्हॅल्यू 500च्या वरती असायला पाहिजे. दॅट्स द क्रायटेरिया वी आर सेटिंग. लेट्स सी. 100 vocabulary लेंथ 100 हिट होईपर्यंत चालणार आहे. या ऑल्दो मॅक्स व्हॅल्यू ही झाली आहे. अँड लावूया ना, और कशाला. सो मॅक्स व्हॅल्यू जिथे थांबेल तिकडे थांबेल हे. सेवन्टी इटरेशन्स झाले आणि vocabulary साईज इज 73. vocabulary size is 73. Let's also print that vocabulary now. At the end, outside the while loop. Print. Okay. Vocabulary. This is our vocabulary. Not bad. We have 4-letter tokens
five character tokens, not the, am, the. Okay, okay, okay. This makes sense. हे थांबवून टाकूया. प्रिंट जे आहे ते एकदम लास्ट ह्याच्यात प्रिंट करूया. इथनं थांबवून टाकूया आणि त्याला लिस्टला हे देऊया आपण. मॅक्स व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 100 and length of vocabulary is less than 1000. Which hits first ते चेक करूया आपण. Iteration 238. Map length is this. Oh nice. Maximum value is this. अच्छा, सो मॅक्सिमम व्हॅल्यू आधी हिट झाली. लेंथ ऑफ वोकॅबलरी तर खूप छोटी आहे अजून. इंटरेस्टिंग. इंडी इज वन. स्वामी इज वन. वुड, Swami space is one. Religi is one. Wood, how is wood one? Add one. Own, gut, go, must. Interesting. There, per, in the. This is one token. Okay. Okay, that's nice. So I guess this is BPE. So this can be our vocabulary if we decide for our model. This can be our vocabulary कि हाँ ही vocabulary है tokens ची. Now that's it. आता we have only done one piece. Okay, we have done the vocabulary piece. We have built the vocabulary. त्याच्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी करायच्या. बट आपण आजसाठी इथेच थांबूया.